झालं काय? शरद पवारचं झालं काय? शरद पवारचं झालं काय? अरे रोहित पवारचं झालं काय? अरे रोहित पवारचं झालं काय? रोहित पवारचं झालं काय? रोहित पवारचं झालं काय? रोहित पवारचं झालं काय? अरे शरद पवारचं झालं काय? शरद पवारचं झालं काय? शरद पवारचं झालं काय? अरे अडसूळ बाडगुळाचं झालं काय? बाडगुळ अडसूळचं झालं काय? बाडगुळ अडसूळचं झालं काय? भ्रष्टाचाराचं झालं काय? इस देश में रहना होगा, देश में रहना होगा, देश में रहना होगा। पंडित नथुरामजी गोडसेंचा, पंडित नथुरामजी गोडसेंचा, पंडित नथुरामजी गोडसेंचा, पंडित नथुरामजी गोडसेंचा। इस देश में रहना होगा, 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 और इस देश में रहना होगा। भारत माता की निवडणूक आहे विसरलात काय? निवडणूक व्यवस्थापकीय संचालक यांचा राजीनामा ऍक्सेप्ट केलेला नाहीये आणि आता असं कळतंय की 10 वर्सेस 9 अशा मतांनी तुम्ही म्हणजे तुमचे विरोधक जर तिथे त्यांनी आरोप केले की 10 वर्सेस 9 अशा मतांनी तुम्ही हे सगळं मारून नेले पुढे आणि तुम्ही सगळं पॉवर यूज केली। हाँ, हिंदू राष्ट्र भारत हमारा है। यहाँ पे शरद पवार के विचार की नहीं चलेगी। हे विचार पंडित नथुरामजी गोडसे, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे आम्ही पाईक आहोत। आणि ज्या प्रकारे शरद पवार कुटुंबीय ह्या बँकेच्या मागे म्हणजे तो कार्टर रोहित ज्या प्रकारे सभागृहामध्ये खोटं बोलत होतं, त्या रोहित्यानं हे विचार करायला पाहिजेत होतं, हे रोहित्या तू माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठा नाहीस, हे लक्षात घेतलं पाहिजे। कंटेम्प्ट केला रोहित पवारनं। त्याचं कारण आहे माझी जी भाषा आहे ही कास्तकराची भाषा आहे, गुराख्याची भाषा आहे। आणि रोहित तुला जबाब पावली विचारतील कष्टकरी। सांगायचं तात्पर्य की व्यवस्थापकीय संचालक यांची नियुक्ती आज सभागृहामध्ये 2 तास चर्चा झाल्याच्या नंतर ही काही मराठा संघटना आणि रोहित पवार या लोकांनी चुकीच्या पद्धतीने चर्चा घडवून आणून चुकीच्या असा फास निर्माण करण्यात आला। परंतु आज सर्वोच्च न्यायालयाचे दाखले, उच्च न्यायालयाचे दाखले, भारतीय संविधानाच्या 97व्या घटना जी दुरुस्ती आहे ती दाखवण्यात आली आणि मेजॉरिटी ओपिनियननी व्यवस्थापकीय संचालक श्री सौरभ पाटील यांची निवड वैध आहे आणि हे सगळा रिपोर्ट आपण सहकार आयुक्ताला पाठवावा। त्यासोबतच आम्ही हे सगळे दस्तावेज सहकार आयुक्तांची दिशाभूल केलेले, सहकार आयुक्तांना कुणी फोन केले, कोणी जे डीडीआर काळे साहेब त्यांना फोन केले, याची चौकशी सहकार सन्माननीय मंत्री दिलीप वळसे पाटलांनी करावी, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेंनी करावी, सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींनी करावी, अशी मागणी सुद्धा आज आम्ही लावून धरलेली आहे। संचालक मंडळामध्ये 2 गट पडल्याचं दिसलं। 9 जणांचे संचालक वेगळ्या साईडनी भूमिका मांडत होते, तर 10 संचालकांना आता काही प्रतिक्रिया येत आहे? हे सुद्धा शरद पवारांची खेळी आहे। तुम्हाला सांगतो ह्या देशातली ही पहिली बँक आहे। तसं असतं तर 2 गट वेगवेगळ्या विषयावर ठराव आणत होते, परंतु आज झालंय का? थोडं लक्ष घ्या। असा कोणताही गटबाजी झालेली नाही। रिझर्व्ह बँक गटबाजीला मान्यता देत नाही। आज उलट तुम्हाला सांगायला आनंद होईल, देशातली ही पहिली बँक ठरली। नरेंद्रभाई मोदी साधू संत आणि ज्या म्हणजे राम मंदिरासाठी मी आणि जयश्री पाटील महाराष्ट्रातून वकील होतो, अशा
ज्या मंदिराचा म्हणजे राम जन्मभूमीचा पूजन आहे त्या दिवशी 22 तारखेला देशातली पहिली कष्टकऱ्यांची स्टेट बँक आहे ज्याच्यामध्ये सुट्टी जाहीर केलेली आहे. हा हिंदू राष्ट्र आणि तेही सुद्धा जर संख्या जर म्हणजे 2 गटात असती तर तुम्हाला संख्या कळाली असती. 100% एकमतानं ठराव झालेला आहे आणि डंक्याची चोट सांगतो. सदावर्तेजी, सहकार आयुक्तांनी पत्र दिलं होतं की यांची नियुक्ती चुकीच्या निकषांवर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ठराव करतायत. आज ठराव 10 जणांनी मिळून मंजूर केला, मात्र 9 संचालकांचा त्याला विरोध होता अशी काही प्रतिक्रिया आहेत. तर त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे आणि सौरभ पाटीलच्या पाठीशी तुम्ही सर्व संचालक आहात का? सौरभ पाटील यांच्या पाठीशी भारताचा संविधानावी 97वी घटना दुरुस्ती आहे. सौरभ पाटील यांच्या पाठीशी जे आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. माननीय मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड यांचा. सौरभ पाटील यांच्या सोबत मुंबई उच्च न्यायालय, गुजरात उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर चेन्नई उच्च न्यायालय एवढ्या निकालामध्ये स्पष्टपणे सहकार आयुक्तांना कोणताच अधिकार नाही, सरकारला कोणताच अधिकार नाही, रिझर्व्ह बँकेला सुद्धा अधिकार नाही हे स्पष्ट होतं. परंतु जाणून बुजून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून ह्या गोष्टी सहकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या नाही आणि त्यामुळं सहकार आयुक्तांना हे सगळ्यात कागदपत्र पाठवावेत आणि माननीय दिलीप वळसे पाटलांनी डीडीआर काळे साहेब असतील किंवा सहकार आयुक्त असतील त्यांच्या संबंधाने चौकशी लावावी, उलटी चौकशी लावावी अशी देखील आज आम्ही मागणी केली. त्यामुळं प्रश्न असा आहे की जी म्हणजे नियुक्ती स्ट्रॉंग आहे त्या नियुक्तीला तुम्ही चॅलेंजच करू शकता. दुसरी गोष्ट, जे 2 भ्रष्टाचारी अधिकारी अडसूळ नावाच्या व्यक्तीनं आणण्याचे प्रयत्न केले, खासनीस आणि जगताप, त्यांची सुद्धा नियुक्ती अमान्य करण्यात आलेली आहे, त्यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे. संचालक फोडण्याचा प्रयत्न कोणी केला? कारण काही संचालक तुमच्यापासून दूर गेले. एक लक्षात ठेवा, हे कष्टकरी लोक आहेत. माझ्या काही लोकांना भुरून टाकण्याचा प्रयत्न झाला होता, त्यांना व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न झाला होता राष्ट्रवादी संस्कृतीप्रमाणे दारू पाण्याचा, परंतु सगळे लोक त्याच्यातून मुक्त झाले. आज सगळे हसत बोलले. नक्की डंक्याची चोट पे सांगतो, सगळे संचालक आमच्या सोबत आहेत. मला एक सांगा, तुम्ही मीडिया एकच गोष्ट सांगा मला की म्हणजे हे कोणतं मत म्हणतो आपण याचं बहुमत आज सिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या गोष्टीवर चर्चा करण्याचा अधिकार फार कमी राहून जातो. तुम्ही बैठकीत होता त्याच्यावर आक्षेप घेतला, कारण त्यांचं म्हणणं की IAS अधिकारी जे अध्यक्ष आहेत त्या बँकेचे त्यांनी कायदेशीर तरतुदी तपासल्या, त्यांनी मागचे ठराव तपासले आणि आमच्या जे निवडीवर आक्षेप ओव्हररूल्ड केले, रद्दबातल केले. रोहित पवार हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. रोहित पवार हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. रोहित पवार हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. अड़सूल हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. अड़सूल हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. अड़सूल हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा. रोहिंग्या हिंदुस्तान में रहना होगा तो जय श्री राम कहना होगा.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.